खरं तर या जगात ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस सुद्धा शून्य होता आणि शून्यातून जगाची निर्मिती झाली. इथं सुद्धा पा शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा असे कित्येक दिग्गज आहेत, कित्येक राजे आहेत, कित्येक महाराज आहेत, कित्येक माणसं आहेत की ज्यांनी शून्यातून विश्वाची निर्मिती केली. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे आदरणीय आमचे किरण भाऊ परदेशी, राकेश शेठ न्याती, किरण शेठ परदेशी यांचे असणारे पुतणे आदरणीय आमचे सुहास शेठ परदेशी ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. सिबांनी जर या चिन्हवरती बोल घेतला मुन्नाला तर 500 रुपयाचं बक्षीस शुभम चौथे यांच्या वतीने. आणि हा चेंडू सन्मानपूर्वक खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, एक धाव तर आली. राहुल शेळके चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान एक धाव येईल. धावफलक केले सुरुवात होईल. धावफलकावरती धाव संख्या 1-1. एक विजेता ठरणार आहे. गतवर्षीचा विजेता आहे फ्रेंड्स 11 संगमनेर, बरोबर ना? मागच्या वर्षीचा विजेता आहे. या वर्षी त्या विजयामध्ये सातत्य राहणार का? या वर्षी परत एकदा विजय मिळवला जाणार का? काय कर्मात असताना मैदानाच्या आतमध्ये ते आपल्याला पाहायचंय. क्षेत्ररक्षणासाठी या दरम्यान आपण पाहतोय सजावट जी केली गेली, चक्र व्यूह रचले गेले. उजव्या हाताने ओ नो बॉलचा इशारा, नो बॉलचा इशारा. इथं धावबाची संधी आणि मुदत सरबात, रनआउटची विकेट. मराठीमध्ये एक म्हण आहे, काय? दैव देतं आणि कर्म नेतं. इथं नोबल होता, झेल उडाला होता, झेल झाला होता. इथं फलंदाज वाचला होता, पण खरट सोडून मुदस्सर दूरवरती गेला आणि त्या घरावरती नवनाथ हाडवळे आणि त्याचबरोबर रवी आयरे यांनी मुदस्सरच्या घरावरती बुलडोजर फिरवला. मुदस्सरचं घर उद्ध्वस्त करून टाकलं. फ्री हिट आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला. इथं फ्री हो, कुणीच कोणला कॉल केला नाही आणि चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आलाय. जोगिंदर शर्मा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चौकाराने त्याने आपलं जे खातं खोललेलं आहे. परत एकदा उजव्या हाताने रिवाचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक नवनाथ हाडवळे चेंडूवरती तिथं एक धाव जी पळून पूर्ण केली गेली. एका धावसंख्येनंतर धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 7 धावा, 7 रन. 7 षटकांचा सामना आहे. वार्ड क्रमांक 7 मध्ये क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. 7 तारखेला विजेता झालेला संघ मानलेला येवलाय. मातोश्री स्टेडियम 7 वर्ष कंप्लीट झालेत. 7 ओव्हरचा सामना निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं ज्या माणसाचं आगमन झाले ना, महेश विश्वकर्मा, त्याच्यामध्ये सुद्धा 7 अक्षर आहेत. पहा, लागोपाठचे 3 षटकार जर मारले गेले. सांगते सर तुमचे मनपूर्वक स्वागत. स्वप्नील रासकर यांच्या वतीने 501 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उजव्या हाताने सिबान ओ चेंडू आले ते क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथं विकेट. फलंदाज बाद. थँक्यू.
षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा संख्या 3-8 धावा आज तारीख 8 आहे. 8 धावा धावपलक करते. 3 फलंदाज बाद आहेत. प्रेक्षकांमधली गर्दी निश्चितप्रमाणे आपण पाहिली, खूप मोठी गर्दी निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खाच्या खाच बरोबर स्टेडियम, बरीचशी ज्येष्ठ मंडळी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत. ऐश्वर्य सुर्वे हा नवीन गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आणि मी खास करून धन्यवाद देईल आमच्या संदीप पवार यांना. गेली 2 वर्ष मला त्यांचा कॉल होता की आमच्या श्रीरामपूर शहरामध्ये तुम्ही या, तुम्हाला यायचंय, पण यावर्षी येण्याचा योग आला. संदीप पवार यांना मी धन्यवाद देईल. मला श्रीरामपूर शहरामध्ये आणण्यासाठी तुम्ही मला संधी दिली, मला जो चान्स दिला त्याबद्दल मी संदीप पवार मी तुम्हाला धन्यवाद देईल. त्याचबरोबर पहिली क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून झाली ते आमचे महेश विश्वकर्मा शिवराणा क्रिकेट क्लब, राजूभाऊ पडवळकर असतील, सुनील मामा पवार असतील, सँडी पवार असेल, महेश विश्वकर्मा असतील, सुनुभाऊ बेग असेल, टिपूभाऊ असेल, यांच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आम्हाला जी काही संधी मिळाली पहिल्यांदा त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी असणार आहे. 8 धावा धावपलक करते. दरम्यान आपण पाहतोय ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीवरती तयार मुन्नासाठी. या दरम्यान गॅपमध्ये चेंडू खेळला जाईल, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि आमच्या लाईन्स वुमेन्स तिथे चौकार. थँक्यू. धावपलकाची धावसंख्या आपण पाहतोय चौकाराची रूपाने वाढेल. संघाची धावसंख्या 12 धावा आहेत. आपण पाहतोय इथं लाईन्समॅनची भूमिका लाईनमॅन तर आहेच आहे, आमच्या लाईन्स वुमेन सुद्धा आहेत, काही काही मुली सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत, त्यांनाही धन्यवाद देईल. खेळाडूंबरोबर जेवढी मुलं मैदानाच्या आतमध्ये गेली, जेवढी मुली मैदानाच्या आतमध्ये गेली, आता सगळी सीमारेषांवरती तैनात आहेत. मुन्नासाठी हा चेंडू, इथं धावबाची संधी आणि इथं फलंदाज मुन्ना पोहोचलाय. 1 धावेल, धाबलगेकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 13 धावा, 13 रन. 13 वरती धाबलग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. जा तिकडे चिंडू बिंडू शोधायचं. उतरा 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 तिथून, स्टेज खाली आहे. ज्येष्ठ मंडळींना विनंती असेल आपण स्टेजवरती या. काका ज्येष्ठ मंडळी स्टेजवरती या. ऐश्वर्य मोहम्मद इम्रान याची गोलंदाजी आपण पाहिलेली. आता आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाजी कशा प्रकारे करणार आहे. 13 धावा आहेत आणि 13 अंक, त्याच्याबद्दल बराचसा इतिहास आपण या स्पर्धेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, धावबाची संधी असेल, इथं मात्र चेंडू कव्हर केला जाईल. 1 धाव आली, धापलकेकडे पुढे गेला. धापलकाची धावसंख्या 14 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 14 अंक आपण नेहमी सांगत असतो. 14 मे 1657 पुरंदरच्या गडावरती एका धुरंधरच्या पुढे एका युगंधरचा जन्म झाला. धर्मेर छत्रपती शंभूराजे यांचा जन्म 14 मेला झाला. काय इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. भगवमय वातावरण या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. सीमारेषेवरती असणारे मात्र भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या शत्रुघ्न भाऊ तुम्ही पाहिलं असेल सकाळपासून. ओ या दरम्यान मिड विकेटला फ्लायटर षटकार, चरण थँक्यू. फ्लायटर षटकार मुन्नाच्या बॅटमधून आपण पाहिलं. जो ऐश्वर्याला खेळलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 20 धावा, 20 रन. गोलंदाज तयार.
हो या दरम्यान आपण पाहतोय घ्या पहिले चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचला हेमंत परदेशी क्षेत्ररक्षण लाजवाब केलाय एक धाव आली आणि एका धावसंख्येनंतर धापल्या पुढे जाऊन पोहोचलाय तो आता 21 या धावसंख्येवरती. गोलंदाज परत एकदा गोलंदाजीवरती तयार आहे ऐश्वर्य. या दरम्यान अगदी आपण पाहतोय घ्या पहिले परत एकदा चेंडू ढकलला क्षेत्ररक्षक दूरवरती असेल अरे 4 रन. संदीप भाऊ संदीप भाऊ धापा धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 25 धावा 25 रन 3 विकेट का नुकसान पर. आपण चर्चा जी करत होतो शत्रुघ्न भाऊ गव्हाणे पाटील यांच्याबद्दल. सकाळी जर आपण पाहिलं तर सकाळी शत्रुघ्न भाऊ गव्हाणे पाटील यांचा ड्रेस कोड व्हाईट अँड व्हाईट होता आणि आता जर आपण पाहिलं तर ऑरेंज कलरचं भगव्या रंगाचं शर्ट त्यांनी घातले. वातावरण भगवमय आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं आपण निश्चितप्रमाणे पूजन केलं पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. सकाळच्या सत्रामध्ये आरती घेतली शिवरायांची आणि तदनंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये ससाणे साहेबांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीत घेतलं आणि तदनंतर आजच्या दिवसात आजच्या फायनलची सुरुवात या ठिकाणी आपण केली आणि क्षेत्ररक्षण सुद्धा लाजवाब झाले. 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातील. धापणावरती धावा संख्या 27 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मार्फत गोलंदाज जो आहे तो सिबान शेख ज्यांनी पहिल्या षटकात 2 फलंदाज बाद केले आणि 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पाहूया हो या दरम्यान हळूवारपणे चेंडू खेळून काढलाय राहुल चेंडू कव्हर करेल 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये. धाबलेख एकडे वाढेल. संघाची धावसंख्या 28 धावा आहेत 28 3 बाद 28 धावा धावपालकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये असणारी गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तरुणांबरोबर लहान मुलांबरोबर ज्येष्ठ मंडळी आणि ज्येष्ठ मंडळी घरामध्ये असावीत. ज्येष्ठांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे मानले जातात. उजव्या हाताने हलक्या हाताने चेंडू यात्रा खेळून काढला ऐश्वर्या लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. फिकी सुरेख 1 धावी धाबा धावसंख्या 29 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. वरती धाबालक परत एकदा सिबान तयार मुन्नासाठी या दरम्यान मारा करेल. ओ पा हा चेंडू जसा पडला सोडून द्यावा लागलाय. रिस्पेक्ट आदर केलाय. एकाच संघात खेळणारे खेळाडू आहेत. पहा ना मुन्ना विकी मुंडे सिबान शेख रवी आहिरे अमोल एकाच संघात खेळत आहेत. आज एकमेकांच्या विरोधात आहे. या दरम्यान चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज असेल. राजू मोरे खबडे यांच्या वतीने जुना बॉल द्या. हा सोडून यानंतर लागोपाठचे 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जे असणार आहे. ज्येष्ठांबद्दल आपण अगदी चर्चा करत होतो. ज्येष्ठ मंडळी काय करमत करू शकतात. ज्येष्ठ काय करू शकतात. हा जर इथून पुढे लागोपाठचे 2 मारले तर राजू मोरे खबडे यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज असेल. मागणी पहा अजून 2 षटकारांची लागोपाठची आहे. हो या दरम्यान चेंडू पूर्णपणे डाट असेल. षटक क्रमांक संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावसंख्या 3 बाद 35 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 3 बाद 35. पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं
तर पूर्वीच्या काळी घरं मोठ्याले असायची, एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची. एक घरात करता पुरुष आणि मग बाकीची भावंड त्याची सगळे ऐकायची, भले तो निर्णय चांगला असू द्या वाईट असू द्या पण त्याचा ऐकायचे. आडगळीची एक रूम असायची, आता आडगळीच्या रूमाच पाहायला मिळत नाही. वस्तू जुन्या झाल्या की आता भंगारवाल्याला दिल्या जातात, जतन करून कोणी ठेवत नाही. ज्येष्ठ मंडळी घरामध्ये आता नकोशी वाटतात, पण ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद हे सगळ्यात महत्वाचे असतात. अगर घर में दहलीज नहीं रहती, घर पर छत नहीं रहता, ओ रिवाजचा प्रयत्न, घर पे छत नहीं रहती, घर में दहलीज नहीं रहती और घर में बुजुर्ग ना हो तो घर घर नहीं रहता. ज्येष्ठ मंडळी घरात नसते तर घराला घर पण नाहीये. सत्यम. ओ क्या बात आहे. अचूक हे त्याचं व्हेरिएशन, हे त्याचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आहे, जो आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सत्यम शिरसाट या ब्रह्मास्त्राच्या जोरावरती संघ जिंकलाय. एक चेंडू 5 असताना तुषार इंद्रिकरने षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि हेमंतने झेल घेतला. इथं डेड बॉल असेल, इथं डेड बॉल असणार आहे. ज्येष्ठांचा पेहराव तुम्ही पहा, ज्येष्ठ लोकांचा धोतर, पायजामा, नेहरू, डोक्यावर एखादा फेटा, डोक्यावर अगदी गांधी टोपी किंवा आपल्या नगरच्या भागेमध्ये मफलर उपरणं. ओ परत एकदा डेड बॉल. पण आता धोतर फक्त लग्नात घेतलं जातं कुठपर्यंत, 15 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी, नंतर सुद्धा ड्रेस चेंज केला जातो. आता ती पद्धत राहिली नाही. बरोबर ना मेरा भाई. उजव्या हाताने परत एकदा आणि या दरम्यान चेंडू फाईल लागला, सीमा रेषेत बार असेल. 1/4 रन. थँक्यू. एक चौकराला, चौकराच्या रुपये मात्र धापरेक वाढलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 39 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या पुढे 4थं चालू असताना सत्यम शिरसाट गोलंदाजी करतोय. 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 बाद 39 धावा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यम शिरसाट वरती थोडंसं आक्रमण या दरम्यान केलं जाते. परत एकदा उजव्या हाताने पंचांच्या डाव्या त्याला पार करून चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळा कर फिर से एक बार छेड़ा. धापरेक धावसंख्या वाढली. संघाची धावसंख्या 45 धावा. सुरुवातीला ज्यावेळेस अगदी सामना सुरू झाला, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, पहिलं षटक संपलं, 3 बाद 8 धावा होत्या. त्यावेळेस प्रेक्षकांमध्ये कदाचित ही चर्चा चालू झाली असेल, आता 40-45 धावा होणार की नाही. क्रिकेट आहे, इथं 4थं षटक चालू असतानाच इथं 45 धावा झाल्यात आणि फलंदाज तेवढेच बाद आहेत जेवढे पहिल्या षटकात बाद होते. 3 बाद 45 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने परत पंचांच्या डाव्या त्याला पार करून ओ खोलबट टप्प्याचा चेंडू या दरम्यान सत्यमने टाकला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. हेमंत परदेशी चेंडू कव्हर करेल. 46 वरती धापला जाऊन जे पोहोचेल. क्षेत्ररक्षण लाजवाब फेकी सुद्धा सुरेख आहे. 46 वरती धापला या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. मातोश्री स्टेडियम वरती ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित पूर्णवाद नगर वार्ड क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 16 आयोजित असलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. लोकनेते स्वर्गस्थ जयंतराव ससाने साहेबांच्या स्मरणार्थ मॉर्निंग चषकाचं आयोजन आहे. चेंज ऑफ पेस इथं राहुलने झेल घेतलाय. चेंज ऑफ पेसला मात्र शिकार ठरलाय मुन्ना. भोलेबाबांचं नाव घेतलं, जय महाकालचं नाव घेतलं, शंकर महादेवाचं नाव निश्चितप्रमाणे ऐकायला मिळालं की अकाल मृत्यू सोमर कर्म करे चांडाल का.
अकाल मृत्यु से ओ मरे जो कर्म करे चांदल का, अरे काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का. त्या शंकराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा रस्ताभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली छत्रपती शिवरायांनी. त्याचा आदर्श डोळ्यासमोर आहे. देवादिदेव महादेव अमृत पिऊन कुणी देव होऊ शकतं, पण विष पिऊन देवांचा देव महादेव बनतायत ही त्याची ख्याती आहे. नवीन गोलंदाजी मार्फत ऐश्वर्य ज्येष्ठांबद्दल एक चर्चा करत होतो, धोत्राबद्दल चर्चा करत होतो. आता नऊवारीतील साड्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात लग्नापुरता मर्यादित, तिथे आपल्याला यायचं. एक आमचे गुरुवर्य चित्रामदादा चौधरी नेहमी सांगायचे की नऊवारीतील शेलाटीनार आता दिसणार नाही पुन्हा. नऊवारीतील शेलाटीनार आता दिसणार नाही पुन्हा. काही काळानंतर धोतर घालणं ठरेल मोठा गुन्हा. कदाचित गुन्हा ठरेल. ऐश्वर्या सूर्य तयार आहे. मोहम्मद इम्रान इंटरनॅशनल खेळाडू एकमेकांच्या समोर आहे. ताकद आहे एकमेकांमध्ये. ऐश्वर्या तयार. मोहम्मद इम्रानसाठी या मारा करेल पंचाला पार करून. हो हा चुन्या दरम्यान पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चुन्यावरती आलाय. एक धाव तर येणार आहे. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न होणार का? युवराज या दरम्यान आपण पाहतोय अगदी चुन्यावरती आलाय. धापलक इकडे पुढे जाईल. धापलक होती धावसंख्या 47 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 47 47 वरती धापलक जो आहे पलीकडच्या बाजूला आपण बघतोय बरेचसे आमचे फूड स्टॉल गेली 5 दिवस. खूप मोठी कामगिरी आणि इथं ऐश्वर्याचा खरपूस समाचार. षटकार चरण थँक्यू. धापलक वाढला जाईल. संघाची धाव संख्या 53 धावा. ऐश्वर्या सूर्यने जर या षटकात कोणाचाही त्रिफळा उडवला तर 500 रुपयाचं प्राइज असेल शुभम चोथे यांच्या वतीने. आणि इथं आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय. सुमित ढेकळे या दरम्यान चेंडूवरती येईल. त्या दरम्यान ही दिली एक सिंगल. धापलक इकडे पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 54 वरती. धावफलक जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फाईल लागला चेंडू या दरम्यान पोहोचल सीमारेषेच्या बाहेर. थळवेलला चेंडू पोहोचलाय. 4 रन चौकार. थँक्यू. दीपक नानुसकर यांचा पलीकडच्या बाजूला खमंग असा वडापाव बरोबर ना. आमचे चेअरमन साहेबांचा पलीकडे वडापाव आहे. पलीकडे आईस्क्रीम पार्लर आहे. इथं चेंडू हवेत आणि इथं युवराज गुंजा डाऊन द बॉल. मोहम्मद इम्रान बाल. आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आयोजकाची भूमिका पार पाडणारा बराचसा मित्रपरिवार. त्याच्या अगोदर आपण पाहूया 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 58 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 5 बाद 58. आमचे आयोजक सुनील अप्पा राजोळे, संदीप पवार, अरुणभाऊ थोरा, सचिन गाडे, गणेश कांबळे, रवींद्र बाला चाबुस्कर, माफ करा चाबुकस्वार, प्रमोद गायकवाड, फरीद शेख, अमोल राळेगणकर
अनिकेत लबडे, चेतन भोगे, मीराकांत चव्हाण, प्रशांत तांबे, महेश कोल्हे, गणेश गाडा, कार्तिक जखवाडे, राहुल काजळे, स्वप्नील रासकर, मच्छिंद्र शिंदे, शरद आडंगळे, मोहम्मद सय्यद, रोहित राजपूत, साहिल पवार, अक्षय जखवाडे, प्रणव कांबळे, तोईफ शेख, पवन रासकर, निलेश शिवाळे, संभा हिवाळे, आदित्य पठारे आणि सगळ्यात जास्त कष्ट घेणारा खेळाडू आमच्याकडे सचिन रासकर आहे. सचिन रासकर याला मी धन्यवाद देईल. हा पडद्यामागचा माणूस आहे, काबड कष्ट त्याचे पण आहे. सत्यम शिरसाट फुलटॉस आणि मिड विकेटला षटकारचे रन. चेंज ऑफ पेस, परंतु या दरम्यान कव्हरला आपण पाहिलं कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नवनाथ आढळले चिन्हवरती आला. त्या दरम्यान जे आपण पाहतोय एक धाव आपल्याला जे पाहिलं मिळते धापले एकीकडे वाढेल. संघाची धावसंख्या 65 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान जे आपण पाहतोय चेंडू हवेत असेल, झेल होऊ शकला नाही. घेतलंय त्यांनी. नोबल वरती खेळलेला एक चौकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीट आहे. या दरम्यान फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतला जातो आपल्याला पाहिजे. क्षेत्ररक्षक सुमित खूप दूरवरती आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला आणि तर 2 धावा आल्या. नोबल वरती या दरम्यान आपण पाहिले इथं एक चौकार खेळला गेला. धापरेका धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 72 धावा आणि आता षटक क्रमांक 6 चालू आहे. या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा फ्लायटर षटकार 6 रन. थँक्यू. या दरम्यान आपण पाहतोय या दरम्यान धावबादचा प्रयत्न असेल आणि शुभम मोरे पोचलाय. 2 धावा आहेत. धावसंख्या धावसंख्या भारतीय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल आता 80 धावा. 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 6 सत्यम शिरसाट याच्या रूपाने चालू असताना पहा शिबान शेखची 2 षटकं संपली. ऐश्वर्या सूर्यची 2 षटकं संपली. सत्यमची 2 षटकं आता संपली झाली. 7व्या षटकासाठी शेवटचा गोलंदाज कोण असणार. आणि या दरम्यान शुभम मोरे ब्रँड स्ट्रोक छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. थँक्यू. ज्या सत्यम शिरसाटने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती तो गोलंदाज या दरम्यान थोडासा महागडा ठरलाय. थोडासा नाही, खूप महागडा ठरलाय. 28 धावा आल्यात या षटकात. 28 रन इन 6 ओव्हर्स. 6व्या षटकात 28 धावा आल्यात आणि टोटल स्कोर झालाय आता 86 धावा. अजून एक षटक टाकायचं बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी राहुल शेळके गोलंदाजी मार्गावरती दरम्यान आपण पाहतोय.
बरेचशी लहान लहान मुलं या ठिकाणी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. लाईनमॅनची भूमिका आमची लहान लहान मुलं आणि लहान लहान मुली सुद्धा दरम्यान अगदी करताना पाहायला मिळत आहेत. पण त्यांनी सुद्धा ठरवले की जाताना एकट्याने उभं राहायचं नाही, आपल्या बरोबर दोन दोन मित्र मैत्रिणींना वाटते माझ्याबरोबर एक दोन मैत्रिणी असाव्यात, अशा प्रकारचं काम त्यांचं सर्वांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. श्याम आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्गावरती आलाय राहुल शेळके. या दरम्यान क्लीन बोल्ड. थँक्यू. नवीन फलंदाज सोहिल शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चेंडू बाकी असणार आहे ते पाच चेंडू या दरम्यान जे बाकी असणार आहेत. ओ वा चेंडू सुरेख असेल आणि इथं शुभम बात. थँक्यू. चुकीचं आहे, मी खोटं बोलताय. डीजे दादूस कोल्हापूरचे नाही, श्रीरामपूरचे आहे. या चेंडूवरती बोल्ड घेतला, त्रिफळा बाद घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जे असणार आहे शुभम चोथे यांच्या वतीने. राहुल तयार. राहुल शेळके शेवटचे चेंडू बाकी असतील ते चार चेंडू बाकी आहेत. उलटास आणि चेंडू पोचेल फाईन लेगला सीमारेषेच्या जवळ. 4 रन चौकार. थँक्यू. तापरे का धावसंख्या आपण पाहतोय निश्चितप्रमाणे या चौकाराची रुपये वाढणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. टायमिंग नाही का राकेश सर? टायमिंग. माझा एक मित्र आहे अंबेगाव तालुक्यात मंचर शहरामध्ये, तोही चांगला डीजे ऑपरेटर आहेत आणि ऑडिओ क्लिप ट्रान्स त्याच्याकडून जे बनवले जातात आमचे आशुतोष भोर. टायमिंग खूप भारी असतो. ज्या विषयावर बोलेल त्या विषयाची गाणी आणि मग मध्ये मध्ये डायलॉग. बघ आहे मजाक. तापरा का धावसंख्या आपण एकने पाहूया, पुढे जाईल. 91 धावा आहेत. 91 रेकॉर्ड आहे या स्पर्धेमध्ये. 97 धावसंख्या. आणि या दरम्यान चेंडू लॉंगला षटकार. थँक्यू. या स्पर्धेमध्ये MS स्पोर्ट्स क्लब यांचं रेकॉर्ड आहे 98 धावसंख्येचं. त्याच्यानंतरचं रेकॉर्ड होतं 96चं अर्जुन करपे 11चं आणि इथं 97 धावा झाल्यात आतापर्यंत.
आणि त्यात अजून एक जोरदार फटका आपण पाहिला. चेंडू कव्हरला, सुमित दूरवरती, पण चेंडू अडवलाय. तिथं 2 धावा आल्या आणि टोटली स्कोर जाऊन पोहोचलाय तो 99. बनवायचे 100. सामना सुद्धा 100 नंबरी आहे. क्रिकेटची स्पर्धा 100 नंबरी आहे. 52 कशी सोनं निश्चितप्रमाणे आपण पाहतो. 100 धावा बनवायच्या आहेत. चला, क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे. पहिल्या क्रमांकाचं प्राईज आपण पाहतो 51,000. या स्पर्धेसाठी जे आहे संजय फंड साहेब, संजय चल्लारे साहेब, श्रीनिवास बिहाणे, दिलीप अण्णा नागरे, सायादर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह यांच्या माध्यमातून आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 31,000 तुळजा फाउंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,000 राकेश शेट न्यात यांनी किरण परदेशी यांच्या वतीने आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपयाचं मॉर्निंग क्रिकेट क्लब श्रीरामपूर मातोश्री स्टेडियम ऑर्गनायझर मंडळी यांच्या वतीने आता म्हणजे आपण पारितोषिक पाहतोय. सर्व सामन्यांचे सन्मान चिन्ह शत्रुघ्न भाऊ गव्हाणे पाटील यांच्या माध्यमातून आहे. ग्राउंड सजावट आमचे महेश कोल्हे सर, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक कबड्डी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्पर्धेसाठी यांची खंबीर साथ आहे शशांक भाऊ रासकर, महेश भाऊ लबडे पाटील नगरसेवक, शत्रुघ्न भाऊ गव्हाणे यांची खंबीर अशी साथ आहे. अनमोल सहकार्य श्रीरामपूर पोलीस स्टेशन, MSCB बोर्ड श्रीरामपूर, श्रीरामपूर नगरपालिका, एस न्यूज, तिरंगा न्यूज, दैनिक जय बाबा, MCC क्रिकेट क्लब अकॅडमी महेश कांबळे आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. 99 धावा झाल्यात. 100 धावासंख्येचा पाठलाग या दरम्यान आपल्याला जो पाहायचा आहे. चला, ताबडतोब आता आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत अशी मी आपल्याला विनंती करेल. सामना अतिशय महत्वाचा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. महत्वाचा यासाठी बक्षीस तर दोन्ही संघाला मिळणार आहे, पण मान कोणाचा असणार आहे? मान संघाला मान मिळणार का? तर मान 11चा संघ खेळतोय. त्यांच्या विरोधात फ्रेंड्स 11 संगमनेर हा संघ आपण पाहतोय, त्या संघाला मान मिळणार का? आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी आणि त्यात दर्दी प्रेक्षक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स 11 संगमनेर विरुद्ध मान 11 येवला नाशिक ही लढत या ठिकाणी आपण जे पाहतोय. चला, फलंदाज चला. आघाडीची जोडी सुमित ढेकळे आणि योगेश कानवडे ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. आता शत्रुघ्न भाऊ गव्हाणे यांचं असणारं बारीक लक्ष आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेवरती जे पाहायला मिळतंय. गेली 5 दिवस या मैदानावरती मी समालोचन करतोय. समालोचन करत असताना जर नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल चुकून तर माफी असेल. नाव घेताना, नाव उच्चारताना वेलांटी उकार मात्रा इकडं तिकडं झाला असेल तर माफी, कारण शब्द हे हत्यार आहे. बोला सर, बोला ना, तुम्ही काहीतरी सूचना करायला आलीत. मोहम्मद भाई. हो सर. मोहम्मद भाई, भाऊसाहेब चव्हाण. ओके, भाऊसाहेब चव्हाण यांच्या वतीने लागोबाच्या 2 षटकारांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ठिकाणी आदरणीय आमचे शत्रुघ्न भाऊ गव्हाणे यांचे पुतणे सागर भाऊ गव्हाणे, त्यानंतर आमचे विकी भाऊ गव्हाणे ठिकाणी उपस्थित झालेत. मी दोन्ही गव्हाणे पाटलांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जावे मैदानाच्या आत स्ट्राईकला मोहम्मद इम्रान तयार आहे.
पहिला षटकार जर खेळला तर 200 रुपये शुभम सोते यांच्या वतीने. गोलंदाज तयार, उजव्या हाताने मारा आणि पहिला चेंडू ला जवाब, पहिली गेंद डॉट. पहिला चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे तो डॉट टाकला गेलेला आहे. सामना रंगला जाणार आहे. इथं गोलंदाज जर आपण पाहिला, गोलंदाज दिग्गज गोलंदाज मोहम्मद इम्रान एका बाजूला, सचिन पवार आहे इकडे, संतोष दाभाडे आहे, अभिजित दुधे आहे, श्याम त्र्यंबके आहे. तगडी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपल्याला पाहायचंय या ठिकाणी या 42 चेंडू मध्ये 100 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत. 100 धावा बनवायच्या आहेत. योगेश कानवडे स्ट्राईकला असेल. परत एकदा उजव्या हाताने पंचांना पार करून सुरेख प्रकारचा फटका, चेंडू पोहोचेल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, श्याम झेल घेतोय, योगेश कानवडे बाद. मला आता एक कॉल आलाय डीजे दादूस की थोडी मराठी गाणी आमची जी आहेत ना, म्हणजे जी तुम्ही काल जी वरातीला वाजवली ती, काल 7 तारीख होती, खूप सारी लग्न होती महाराष्ट्रात. कालही तुम्हाला ऑर्डर्स होत्या खूप साऱ्या. काल वरातीला जी गाणी वाजवलीत ना ती आज वाजवा. आम्हाला नाचायचंय. कसं नाचायचंय? जागेवर बसून नाचायचं. हा, नाचायचं ना आम्हाला. आमचं मन आम्हाला आनंदित करायचं, प्रफुल्लित करायचं. आपण पाहतोय मोहम्मद इम्रान तयार, सुमित साठी मारा करेल. हो, हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढला रवी आहिरे. हो, या दरम्यान चेंडू हातात आला नाही. श्यामच्या हातात चेंडू आला नाही. मानो की हातों में मक्खन लगाव, घी लगाव. तेल कदाचित हाताला लागला असेल, कदाचित हाताला घाम आला असेल, म्हणून चेंडू हातामध्ये आला नाही. माणसाला घाम केव्हा येतो? 2च प्रकारे येतो माणसाला घाम, माहितीये. एक, खूप काबाड कष्ट केलं तर, आणि एक खूप घाबरलो तर. 2च प्रकार आहेत. काही जण खूप लांब गेलेत. जागेवर या, इथंच या. वार्ड क्रमांक 7 वरती धापाला का धाव संख्या 1, बरोबर ना? 7 धावा. वार्ड क्रमांक 7 वरती क्रिकेटची स्पर्धा आहे. 1 धावे 1 फलंदाज बाद आहे. 7 षटकांचा सामना आहे. मोहम्मद इम्रान तयार, पंचांच्या डाव्या हाताला पार करून परत एकदा मोहम्मद. ओ, पॉइंटला चेंडू खेळून काढलाय रफी आहिरेच्या बॅटमधून. चौकार, 4 रन. या चौकाराच्या पर्यंत आपल्याला वाढेल संघाची धावसंख्या 5. 5 धावा धापाला करते. रवी आयरेच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार या डावातला, त्याचा सुद्धा पहिला चौकार आहे उजव्या हाताने. हो, हलक्या तरी चेंडू या दरम्यान खेळून काढलाय. सुमित या दरम्यान खूप दूरवरती असेल, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय मुन्ना चेंडूवरती आलाय. सुमित पोहोचलाय. 1 धाव आली, धापल 1 वाढला. संघाची धावसंख्या 6 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शंभर धावसंख्येचा पाठलाग करायचा. 6 धावा आहेत. 1 बाद 6. मोहम्मद तयार, परत एकदा सुमित साठी हा चेंडू अगदी हलक्या हाताने निश्चितप्रमाणे तो खेळून काढलाय. इथं मुदतसरच्या हातात चेंडू पोहोचलाय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 1 बाद 6 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोला. लागोपाठचे 2 षटकार मारले तर अगदी मोहम्मद भाईंच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. काय करमात पंचांना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच
जे आहेत आमचे महेश कांबळे सर आणि त्याचबरोबर प्रशांत तांबे सर यामध्ये कामगिरी करतायत. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की लेडीज अंपायर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऋतुजा काळे आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वरी नवले यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आमचे शत्रुघ्न भाऊंनी कामगिरी केली. आमच्या इथं निश्चितप्रमाणे आदरणीय आमचे संदीप पवार असतील, त्याचबरोबर आमचे अरुणभाऊ थोरात असतील, खूप सारा मित्रपरिवार आहे. यांनी पंचांची भूमिका निश्चितप्रमाणे जे पार पाडलेली आपल्याला जे पाहायला मिळते. 3 षटकार स्वप्नील रासकर यांच्यावर त्याने प्राइज आलेले. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले गेले तर 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. पाहूया करामत. परत एकदा श्याम गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान खूप उंची घेतला चेंडू, मुन्ना डाऊन द बॉल आणि रवी आयरे बात. मुन्नाने झेल घेतलाय. थँक्यू. माझ्या खूप जवळच्या मित्राचं गाणं आहे. म्हणजे गुरुवर्य गुरु म्हणून ज्यांना अगदी मी मानतो, आमचे चंदन कांबळे, त्यांचे असणारे शिष्य साजन बेंद्रे, म्हणजे खूप जवळचे मित्र टीना शर्मा जिने याच्यावरती डान्स केलेला आहे या गाण्यावर. जे गीत या ठिकाणी आपण आता ऐकलं. लगातार 3 षटकार जर मारले तर 501 रुपया मोहम्मद बाई यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. सुमित आपण पाहतोय जो स्ट्राईकला आहे. श्याम गोलंदाजीवरती तयार. 8वा शेवगावची क्रिकेटची स्पर्धा. श्याम तयार आणि या दरम्यान पुढचा चेंडू लॉंग आपला खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूवरती पोहोचेल. 1 धाव तर आली. धापलेकीकडे वाढेल. संघाची धावसंख्या 7 वरती दापले जाऊन जे पोहोचलाय. 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. काय क्रमात केली जाईल. शेवगावला क्रिकेटची स्पर्धा BPL जी भरली गेली होती त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गहिनाथ दादा शिरसाट आणि शिरसा स्पोर्ट यांच्यामध्ये सामना झाला होता. गहिनाथ दादा शिरसाट यांच्या संघामध्ये श्याम होता, तर एका बाजूला सुमित आणि त्याचबरोबर कृष्णा होता. आणि या श्यामने मात्र त्यांना अक्षरशः नाचवलं होतं. चेंडू कव्हरला पोहोचेल. सीमा रेषेच्या बाहेर. 1/4 रन. धाबरा धावसंख्या वाढली जाईल चौकाराचीपणे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 11 धावा 11 रन. हो या दरम्यान खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु सुमित यावेळेस नकार देतोय. स्ट्राईकला जो फलंदाज आपण पाहतोय जो सुहास कुळे, इथं फलंदाज बाद झाले ते 2 बाद. धापालागावती धावसंख्या जी आहे ती 11 धावा आहेत. 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुहास कुळे किंवा सुमित ढेकळे या दोघांपैकी कुणीही जरी लागोपाठचे 3 षटकार मारले तर मोहम्मद भाईंच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि या दरम्यान हा चेंडू पहा मिडॉनला खेळलाय सुहास. या दरम्यान वाचलाय. मुन्नाच्या हातात चेंडू आला नाही. धापराका धावसंख्या एकीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 12 धावा. खूप मोठी शांतता या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बरेच जण हा एक विचार करत असतील की इथं कशा प्रकारची कामगिरी होणार आहे, इथं या 100 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होणार आहे. कारण दुसरं षटक चालू आहे. 2 फलंदाज बाद आहेत. 12 धावा धावपाल करतेत. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि या दरम्यान श्याम डाऊन द बॉल आणि परत एकदा श्याम सक्सेस ठरलाय. सुमित बाद.
थँक्यू. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. राहिले चेंडू ते आता 30 आणि बनवायचे आहेत 88 धावा. 88 धावा या 30 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. जर या स्पर्धेमध्ये 30 चेंडूमध्ये त्याच्यातले 2 चेंडू राखून 28 चेंडूमध्ये जर 98 धावा होत असतील तर इथं 30 चेंडूमध्ये 88 धावा काहीच अवघड नाहीये. इथं झाल्यात. हा या मैदानावरचा इतिहास आहे. इतिहास इथं रचला जाणार का? सचिन पवार गोलंदाजी मार्क होती तयार. आणि मी इतिहासाच्या बाबतीत हे वाक्य नेहमी सांगत असतो की लोग अक्सर उस जगह पे जाते जहां पे इतिहास होता है. असलम भाई, लोग अक्सर उस जगह पे जाते जहां पे इतिहास होता है. हम जहां भी जाते इतिहास बना के वापस आते हैं. इतिहास बनूनच मागे आलं पाहिजे. 100 वर्ष तुम्हाला तुमचं नाव टिकवायचं असेल तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्याची गरज नाहीये. जे तुम्हाला परमेश्वराने आयुष्य दिलं ना त्या आयुष्यामध्ये एक काम असं काहीतरी करून द्या, करून दाखवा या समाजाला की 100 वर्ष तुमचं नाव टिकलं पाहिजे. राजांनी इतिहास घडवला. 350-400 वर्ष इतिहास त्यांचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो इतिहास महात्मा गांधींचा पाहायला मिळाला, डॉक्टर आंबेडकरांचा मात्र पाहायला मिळाला, महात्मा फुले यांचा पाहायला मिळाला. तोच इतिहास महाराणा प्रतापचा मात्र पाहायला मिळाला, सुफी संतांचा पाहायला मिळाला. इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील. हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय बॅटवरती आला नाही. अभिजित दुधे चेंडू कव्हर करेल. 1 धाव आली. धापलकवर ती निश्चितप्रमाणे आपण अगदी नजर टाकली तर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 13 या धावसेकंदवरती धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ आडवळे आणि सुहास खुळे, सचिन पवार जो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. काहीही होऊ शकतं इथं. खूप मोठी शांतता आहे. सचिन पवार तयार. अवखुराताने मारा आणि हा चेंडू या दरम्यान आधी सचिन पवारचा अतिशय लाजवाब. मी ही चर्चा मागाशी सुद्धा आपण केली होती की इथं दिग्गज गोलंदाज आहे, इथं चांगले गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजांच्या विरोधात अगदी चांगल्या प्रकारची कामगिरी फलंदाजांना करावी लागणार आहे. तर तुम्ही इथं सरशी ठरणार आहेत. आता संघ अडचणीत. सचिन पवार या दरम्यान परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. डावखुऱ्या तरी मारा करेल. ओ परत एकदा यॉर्क, परफेक्ट यॉर्क. धापलक धावसंख्या निश्चितप्रमाणे आपण पाहूया पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या स्थिर असेल. धापलक धावसंख्या जी आहे ती 13 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. काय करमत असणार आहे. सचिन पवार टू नवनाथ हडवळे. रिवर्स आणि या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. बॉल पाण्यात गेलाय. बॉल द्या शत्रुघ्न भाऊ, बॉल द्या. बॉल सापडलाय. नाही नाही ते काय काकांच्या हातात आहे. घ्या. ढूंढो विकी ढूंढो, ढूंढने से भगवान भी मिल जाता है. गेम क्या चीज है. शोधावा लागतं तर सापडतं. सापडलाय का लहान मुलांनी चेंडू तिथे दिला, आला, टाकला आणि परत मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि काय बीमर आहे. नो बॉल प्लस षटकार आहे. बीमर चेंडू. ओ मला वाटतं बीमर नाही, इथं ओव्हर स्टेप आहे. हा बीमरच आहे. बीमर चेंडू आणि त्यानंतर फटक यांची आतेशबाजी सुद्धा आहे. धापराकधी धावसंख्या 7 धावसंख्येने पुढे जाईल. संघाची धावसंख्या वाढली गेली. संघाची धावसंख्या 24 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धाबा धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पुचली ती आता 24 वरती समीकरण एकदा आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 26 आणि बनवायच्या 76 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट है. 26 गेंदों में 76 रन की और भी जरूरत है. अखोर आता ने हो या दरम्यान चेंडू थोडासा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. शेवटचे 25 चेंडू या दरम्यान बाकी असणारे 25 चेंडू मध्ये 76 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. करामत कशा प्रकारे केली जाईल. प्रेक्षकांना षटकार चौकार निश्चितप्रमाणे जे पाहिजेत या दरम्यान गोलंदाजी मार्क होती तयार. हो हा चेंडू या दरम्यान पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापालेकावरती धावसंख्या 24 धावा. 3 फलंदाज बाद आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते आता 24 आणि बनवायचे आहेत 76 धावा. 24 चेंडू मध्ये 76 धावसंख्याचा अजूनही या दरम्यान पाठलाग करायचा आहे. मग आपण चर्चा जी करत होतो कोणाचा नामोल्लेख राहिला असेल, कोणाचा नामोल्लेख करताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफी असेल. त्याचं कारण असे अस्त्रशस्त्राने माणसाच्या शरीरावरती वार जर झाले तर ते शस्त्रक्रिया करून भरून काढले जाऊ शकतात. पण माणसाच्या बोलण्यातून माणसाच्या मनावरती असलमबाई वार जर झाले ना तर ते वर्षभर नाही पिढ्यान पिढ्या तसे राहतात. कधी कधी तुम्हाला आठवत असेल की याच्या आजोबा त्याच्या आजोबाला एक काळामध्ये बोलले होते आणि तेच नातू लावून धरत असतो. पिढ्यान पिढ्या वैर तयार होत बोलल्यामुळे. शब्द हे हत्यार आहे. म्हणून इथं माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागेल. कारण संत कबीर एका ठिकाणी म्हटले की शब्द समरिये फिर बोलिए, शब्द के हाथ ना पाव. शब्द समरिये फिर बोलिए, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द करे आघात तो दुसरा करे घाव. म्हणून काही चुकलं असेल तर आत्ताच माफी. नंतर तुम्ही माफी ऐकायला इथं बरेच जण नसतील म्हणून सगळ्यांच्या समोर माफी. माफी मागितल्याने माणूस कधीच लहान होत नाही. अजून हृदयामध्ये जागा वाढते. माफी मागायला शिकलं पाहिजे. मी इंग्रजांनी तो शब्द दिला सॉरी, त्याच्यात खूप मोठी ताकद आहे. सॉरी शब्द नसता तर अवघड झालं असतं. जाऊया मैदानाच्या. मोहम्मद इम्रान तयार. हो हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय मिळांच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शुभम मोरे चेंडूवरती आलाय. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. मोहम्मद इम्रान एक पहिलं षटक टाकलं होतं. एक फलंदाज त्यांनी बाद केला होता. योगेश कानवडे. ओ हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर निकला सीधा बल्ला से 6 रन के लिए. थैंक यू. या दरम्यान लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचा दुसरा. थँक्यू. चायवाले काका आम्हाला विसरू नका. आजच्याच दिवस आहे, आजचीच रात्र आहे. सामना संपले का घरी जायचंय. जाता जाता चहा पाजून जा. लागोपाठचा तिसरा खेळला तर 200 रुपये शुभम चोथे यांच्या वतीने. मोहम्मद तयार उजव्या हाताने नवनासाठी. आणि या दरम्यान हा नो बॉल आहे. या दरम्यान आपल्याला पाहायचं आहे इथं सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार का. एक धाव या दरम्यान पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. एक सिंगल आले. नो बॉलच्या रूपाने मात्र एक अशा 2 धावा आल्या. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 39 धावा. इकडे आहे ना संदीप भाऊ. बरीचशी लहान मुलं पाठीमागे नाला आहे. एखाद्याचा पाय घसरला पाणी पलीकडे गाळ आहे. सगळ्यात महत्वाचं लहान लहान मुलं सगळी पुढे घ्या. काही काम नाही पाठीमागे घ्या. सगळे पुढे घ्या. पाठीमागे कोणाला थांबून देऊ नका. मोहम्मद इम्रान तयार. सुहास खुळे याच्यासाठी या दरम्यान मारा करणार आहे. ओ या दरम्यान चेंडू हवेत असेल परंतु नो मॅन्स लँडवरती चेंडू या दरम्यान धावून जे पडलाय तिथं एक धावेल. धाबलेगेकडे वाढेल. संघाची धावसंख्या
40 अजून 60 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 20 चेंडू मध्ये 60 धावा ज्या बनवायच्या आहेत. 40 झालेल्या आहेत. 20 चेंडू 60. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहूया. मोहम्मद इम्रान नवनासाठी यंत्रणी मारा करणारे पंचांना पार करून हा चेंडू तेशनारा टाकला जातोय. चेंडू डॉट चेंडू निर्धाव असणार आहे. आणि इथं झेल झालाय फलंदाज बाद. थँक्यू. या खलनायकावरून एक वाक्य नेहमी सांगत असतं, ज्या चित्रपटाचा खलनायक चांगला तो चित्रपट चांगला. थरथराट चित्रपट फक्त कवट्या महाकाळमुळे गाजलाय, बाकी कोणामुळे नाही. मोगॅम्बो खुश व्हा. अमरीशपुरी खलनायकामुळे चित्रपट निश्चितप्रमाणे गाजले गेलेत. सिनेसृष्टीमध्ये आपण डोकावून जर पाहिलं, 2 कलाकारांची नावं एकदा निश्चितप्रमाणे सांगतो. एक शक्ती कपूर हिरो व्हायला आला होता, विलन झाला. आणि एक जग्गू दादा जॅकी श्रॉफ विलन व्हायला आला होता, हिरो झाला. चित्रपट सृष्टीमध्ये संतोष दाभाडे गोलंदाजी मार्क होती तयार. शेवटचे चेंडू बाकी असतील ते आता 18 बनवायचे आहे. 60 धावा. 18 चेंडू 60 धावा. सुहास खुळे आणि ऐश्वर्य सुर्वे. आणि हा चेंडू संतोषचा काय नो नाहीये. बर नो नाहीये म्हणजे बॉल आहे. बॉल काउंट आहे बरोबर ना. ओके. हा हो हो तुम्ही नाही कशाला म्हणणार आबी. सतरा चेंडू आणि 60 धावा. संतोष तयार. या दरम्यान सुहासच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर असेल. 1/4 रन. थँक्यू. चव्वेचाळीस वर 4 फलंदाज बाद आणि फुलटॉस और या चरण. दहा फलकावरती धावा संख्या 50 धावा आहेत. अजून 50 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. अजून सामना संपलेला नाहीये. 15 चेंडूत 50 बनवायचे आहेत. अशा प्रकारचे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करणारे संतोष दाभाडेवरती सुहास खुळेने केलेला आक्रमण पंचांना पार करून परत एकदा बघेत. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं झेल सुटला. इथं झेल सुटलाय. संघाची धावसंख्या 51 आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला प्राइज आहे 51. आमचे महेश विश्वकर्मा वेळात वेळ काढून उपस्थित झाले. म्हणजे राजू खबडी मोरे एक जुने दांडे खेळाडू 5 दिवस 5 काय 12 दिवस झालेत. हा चेंडू सुरेख असेल.
जसा श्रीरामपूर शहरामध्ये मी 27 तारखेला इथं आलो, 28 तारखेला राजूभाऊ असेल म्हणजे शिवराणा क्रिकेट क्लब, त्याबरोबर मॉर्निंग क्रिकेट क्लबची जशी ओळख झाली तेव्हापासून मला नाही वाटत आता मी मरेपर्यंत विसरतील म्हणून. एकदा क्रिकेटच्या माध्यमातून लोक जोडली गेलेला ती कधीच तुटत नाही. हो, या दरम्यान आपण पाहतोय पुढे सरसा चेंडू खेळला गेला होता, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्या दरम्यान आलेली एक सिंगल, धावपली एकीने पुढे जाईल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही, फेकी लाजबाब, षटक क्रमांक संपले जाईल ते आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावसंख्या 53 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे 47 धावा. कालचा सामना तुम्ही आठवा, काल एक सामना झाला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये, विकी स्पोर्ट्स क्लब आळे आणि त्यांच्या विरोधात मला वाटतं हीच लढत होती. मान 11 येवला 12 चेंडूमध्ये 44 बनवायच्या होत्या, 9 चेंडूत 21 झाल्या होत्या, 6 चेंडूत 21 झाल्या होत्या आणि 6 चेंडूत 43 करायच्या राहिल्या होत्या. सचिन पवारने ते 21 धावा आल्या होत्या. आता 12 चेंडूमध्ये 47 बनवायच्या आहेत. इथं किती धावा येणार आपल्याला पाहिजे. सचिन पवार तयार, हा चेंडू डॉट असेल. काल जी चूक केली ती आज करणार नाही सचिन, ही त्याची खासियत आहे. सचिन पवार एक सामना सचिन पवारची मी मुलाखत अगदी जी घेतली होती युट्यूबच्या मला तो फेसबुकच्या माध्यमातून, सेफ क्रिकेट टॉक. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी बऱ्याचशा खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या, जवळपास अगदी 60-70 मुलाखती घेतल्या असतील. त्याच्यात एक सचिन पवारची सुद्धा मुलाखत मी घेतली, अमोल डुबीची घेतली. वाईट बॉलचा इशारा येता म्हणजे पंचांचा पाहायला मिळाला. सचिन पवारने मला एक किस्सा त्याच्या आयुष्यातला सांगितला होता की कराडला ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा होती, इंद्रजित भाई गुजर यांच्या स्मरणार्थ क्रिकेटची स्पर्धा जी भरण्यात आली होती, त्या चषकामध्ये सचिन पवारमुळे सामना पराभूत व्हावा लागला होता कृष्णा अगदी अफजलभाईंच्या टीमला. पण त्यानंतर पुढच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये त्याची जायची इच्छा नव्हती, पण अफजलभाईने सांगितलं तुला काय करायचं तू आमच्याबरोबर चल, पुढच्या स्पर्धेत खेळला. मॅच बी सिरीज घेतली. ही क्रिकेट आहे, होप्स कधी सोडायचे नसतात. लॉंगॉनला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. आपल्याकडे धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 60 धावा आहेत, 40 बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि पुढचा चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. लागोपाठचे 3 षटकार मारले. राजूवरे खबडे यांच्या वतीने 500 रुपये, शुभम चौथे यांच्या वतीने 200 रुपये. प्राइस एकूण 700. 7 अंक लकी, 700 रुपये मिळणार. परंतु इथं बॅटची काढ आणि फलंदाज क्रमांक 4, 5वा बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय हेमंत परदेशी. कोणाच्या वतीने कोणाच्या वतीने गणेश कांबळे यांच्या वतीने प्राइज आलंय. या चेंडूवरती षटकार मारला तर 100 रुपये, नाहीतर 100 रुपयाचे पेढे वाटण्यात येतील.
या चेंडूवरती षटकाराची मागणी आहे आणि इथं ही मागणी पूर्ण होताना पाहायला मिळत नाहीये. जरा चला ज्यावेळेस षटकार मारील ओके शत्रुघ्न भाऊ गव्हाडे पाटील यांच्यावरती असणारे प्रेम आहे. गणेश कांबळे यांनी मात्र पारितोषिक लावलंय. षटकार या चेंडूवरती आला तर 100 रुपयाचं बक्षीस आहे. गणेश कांबळे यांची तुम्ही प्राइज आहे. या दरम्यान काय घडलंय पा चौकार आलाय आणि तोही मला वाटतं कसलाय 22चा चौकार कदाचित असा बॅटचीला चेंडू लागलाच नाही. आणि धापालेखावरती धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 70. 6 चेंडू आणि 30 धावा. 6 चेंडू 30. ज्यावेळेस षटकार मारला जाईल गणेश कांबळे यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस आहे. ओके मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आमच्या गणेश कांबळे. लागोपाठचे 4 षटकार लागोपाठचे 4 षटकार जर खेळले गेले तर शत्रुघ्न भाऊ गव्हाणे पाटील यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज असेल. MS स्पोर्ट्स डॉट बॉल 50 विकेटला 100 रुपयाचा प्राइज. आणि पहिला आलाय का? पहिला आलाय 100 रुपये ऐश्वर्याला मिळणार. ऐश्वर्याच्या बॅटमध्ये एक षटकार तर आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते आता 5 चेंडू मध्ये बनवायचे 24 धावा. 100 रुपयाचं बक्षीस या दरम्यान ऐश्वर्याला मिळणार. हो या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडूने थोडीशी दिशा बदलली. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला नाही आणि स्ट्राईकला असेल फलंदाज तो आता हेमंत परदेशी. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 4 बनवायचे आहेत 23 धावा. शत्रुघ्न भाऊ गव्हाणे पाटील यांच्या वतीने लागोपाठच्या 4 षटकारांसाठी 2100 रुपयाचं प्राइज आहे. आणि या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगला चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये बनवायच्या 17 धावा. मेगा फायनल मैदानाच्या दरम्यान आपण पाहतोय. परत एकदा अभिजित तयार. पुलता चेंडू पाचल मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकार फिर से एक बार चरण. थँक्यू गणेश कांबळे यांच्या वतीने परत हेमंत परदेशसाठी 100 रुपयाचं बक्षीस. शेवटचे 2 चेंडू बनवायचे आहेत 11 धावा. हा सामना तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे 11 धावा. 2 गेंद में 11 रन की जरूरत. मेगा फाइनल. खूप मोठमोठे आवाज. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा. वही होगा जो मंजूर खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी की दवा चलती है. 2 चेंडू 11 धावा. अभिजित तयार. हेमंत परदेशी यासाठी डावखुराताने सूर्यप्रकाश यांचा चेंडू आपण पाहतो. चेंडू खेळला जाईल या दरम्यान अगदी कव्हरला. शेवटचा 1 चेंडू या दरम्यान बाकी आणि बनवायचा आहे 10 धावा. टोटल स्कोर 90.
शेवटचा एक चेंडू जर कुठल्या प्रकारचा वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर शेवटचा एक चेंडू आणि 10 धावा. आणि या दरम्यान चेंडू लॉंगॉनला खेळ आहे आणि या सामन्यात 3 धावसंख्येने जिंकलाय मान 11 येवला नाशिक.